नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अपहार प्रकरणातील परदेशात पळून जाणाऱ्या उरणच्या बंटी बबलीला दिल्ली विमानतळावरून अटक। परदेशात शिक्षण आणि नोकरी देण्याच्या बतावण्या करून प्रतिष्ठित डॉक्टर दाम्पत्याची केली होती फसवणूक। लिव्ही ओव्हरसीज स्टडी प्रायव्हेट लिमिटेड संस्थेचा प्रताप, जुगनू कोळी आणि तेजस्वी कोळी विरोधात गुन्हा दाखल। न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर परदेशी पलायनाचा होता प्लान। नवी मुंबईमधील नेरूळ सीवूड्स येथे राहणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याला तब्बल 3,30 लाखांचा उरणमधील जुगनू कोळी आणि तेजस्वी कोळी या बंटी बबलीच्या जोडीने गंडा घातल्याची घटना घडली होती। याबाबत नवी मुंबई NRI पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। यातील आरोपींना न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर परदेशात पलायनाच्या प्रयत्नात असताना या बंटी बबलीच्या जोडीला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली आहे। मुलांना परदेशात शिक्षण आणि डॉक्टर दाम्पत्याला नोकरी देतो असे सांगून लिव्ही ओव्हरसीज स्टडीज प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक जुगनू कोळी आणि तेजस्वी कोळी यांनी कोट्यावधी रुपये उकळले असल्याबाबत उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गुन्ह्यातील आरोपी बंटी बबलीने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात दाद मागितली होती। मात्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला होता। त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जात कारवाईला सामोरे जावे लागू नये म्हणून परदेशात जाण्याचा प्रयत्न केला असता या जोडीला दिल्ली विमानतळावर अटक करून ताब्यात घेण्यात आले आहे। न्यायालयाने या प्रकारानंतर तेजस्वी कोळी हिला न्यायालयीन कोठडी दिली असून जुगनू कोळी याला पुढील तपासासाठी 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। या संपूर्ण प्रकारामध्ये डॉक्टर दाम्पत्याच्या दोनही मुलांचे 2 शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाले आहे। याबाबत नवी मुंबई NRI पोलीस ठाण्यात कलम 406, 420, 465 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। आर्थिक फसवणूक करणाऱ्या या अशा व्यक्तींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विठ्ठल ममताबादेसह तृप्ती भोईर, उरण।